तुम्ही या 5 टिप्स फॉलो करताय ना, मग तुमचाही डोसा क्रिस्पी कुरकुरीत एकदम मस्त होईल. करून बघा. तुम्ही ज्या वेळेला पीठ तयार करता त्यावेळी 1 चमचा त्याच्यामध्ये साखर घाला आणि बाकीच्या 5 टिप्स मी दिलेल्याच आहेत पुढे, त्याही बघा. तर मंडळी वेलकम. हा घ्या, मी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे डोसा बनवलेला आहे. डोसा कसा झाला, त्याच्यामध्ये भाजी पण आहे, मसाला डोसा आहे. तर तो खाऊन बघून कसा झाला ते सांगा. वा रे वा, काय मस्त क्रिस्पी झाला आहे. छान झालं ना? हो, खूपच छान, एकदम क्रिस्पी. सांबार बघा कसा झालाय. बघूया. दिसते की नाही माहीत नाही लोकांना. असं कृष्णा भाजी पण टेस्टी आणि सांबार पण टेस्टी, एक नंबर. वा. पण हा क्रिस्पी होण्यासाठी ना आपल्याला काही थोडे टिप्स वापरायला लागतात. म्हणजे कसं ते सांगते की हा बघा, हा असा कुरकुरीत झालाय, बरोबर आहे. तो कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला एक तर आधी भिजवताना त्याच्यामध्ये भिजवताना आपण ज्या वेळेला आपण तांदूळ आणि डाळ वगैरे भिजवतो त्यावेळेला आपल्याला चण्याच्या डाळीचा वापर करायचा. त्याचबरोबर दुसरी टीप, आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे पोहे घालायचे. तिसरी टीप सांगता येण्यासारखी म्हणजे जेव्हा आपण हे बॅटर तयार करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा, 1 चमचा तांदळाची पिठी आणि 1 चमचा बेसनचा वापर केल्याने आपल्याला हा डोसा क्रिस्पी कुरकुरीत आणि खमंग होतो. तसंच आपल्याला जर थोडासा म्हणजे आज मी पीठ भिजवलं आणि उद्यापर्यंत ठेवायचं असेल तर आपल्याला त्या थोडंसं दुधामध्ये बेसन कालवून ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. ह्या 2-4 टिप्स वापरल्या तर आपला हा डोसा एकदम क्रिस्पी होतो, कुरकुरीत होतो, छान एकदम पातळ आपण घालू शकतो. तर मंडळी, ही सगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही रजनीगंधा यामध्ये यूट्यूब चॅनलवर नक्की पहा आणि लाईक आणि शेअर तसंच सबस्क्राईबही करा. आणि कशी वाटली त्याबद्दल कमेंट जरूर करा. तुमची कमेंट काय आहे ह्याच्यावर तेव्हा नका. अप्रतिम. एकूण एक डोसा Thank you. सुंदर, Thank you. भाजी टेस्टी, चटणी टेस्टी, दोन्ही चटण्या टेस्टी झाले. काय मस्त टेस्टी झाला ना डोसा, आणि एवढा क्रिस्पी झालाय ना. तर माझा रजनीगंधा आहे यूट्यूब बघितल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सर्वांना.